मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आज आपण आपल्या या तासिकेमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कशा प्रकारे आपण आणि जारचा वापर ऍज अ व्हर्ब म्हणून कसा करतो ते पाहणार आहे. आजची डेट आहे 14 ऑगस्ट 2024. संडे झाला, मंडे झाला, ट्युसडे झाला, आता वेन्सडे. WEDNESDAY, वेन्सडे. WEDSDAY, वेन्सडे. आज आहे वेन्सडे, बुधवार. आजच्या सेशन मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स चा वापर कसा करणार आहे. सिंपल प्रेझेंट प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. काल सिंपल पास्ट टेन्स काही examples आपण पाहिले. आज सिंपल प्रेझेंट टेन्स पाहणार. सेम चार तुम्हाला थोडक्यात समजावा म्हणून मी प्रेझेंट टेन्सचा चार्ट पाहिला की तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला काय जाईल. आणि तो चार्ट एकदा आला रे आला मला समजायला मदत होईल. चला तर मग कालच्या सारखंच आपल्याला पाहायचं. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह, तीन सेंटेन्स आपण प्रकार चार असतात तर तीन पाहतो. चौथा तुम्हाला शिकवलेला आहे. पॉझिटिव्ह, पुन्हा असतं निगेटिव्ह आणि इंटेरॉगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन. QUESTIO, क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय काय करायचे बघा. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर आणि तुझ्या मनाला प्लुरल पहा. आता माझ्यासोबत चार्ट काढायचे तुम्ही सर्वांनी अगोदर. छान. नंतर तुमच्या सर्वांचं वाचन घेणार, वाक्य घेणार. आता याच्यात ज्यावेळेस सिंग्युलर सब्जेक्ट असतो त्यावेळेस काय, प्लुरल सब्जेक्ट असतो त्यावेळेस काय, असं आपण अगोदर घेतो आणि नंतर तुम्हाला सेंटेन्स तयार करण्यासाठी सांग. सिंग्युलर असेल तर काय, प्लुरल असेल तर काय. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता बघा, सिंग्युलर जर असेल डिअर मध्ये तर त्यावेळी तिथे इज येणार आणि इथे इज नॉट म्हणजेच काय येणार, इजंट. आणि या ठिकाणी मात्र इज, डिअर. हे आपल्याला डिअरचं पाहायचंय. हा, इज डिअर, मग अ कार, अ ट्री, क्वेश्चन. प्लुरल असेल तर आर आहे. डिअर आर, डिअर आर, डिअर आर. आणि आर देअर, आर देअर, DEAR. आणि इथे तुमचा तो ऑब्जेक्ट जो असेल तो. आता आपण कालच्या सेशन मध्ये काही शब्द केले, त्यासारखे अनेक शब्द या ठिकाणी तुम्ही आपण काय करूया आजच्या याच्यामध्ये. तिथं टेम्पल असा शब्द, TEMPL. सिंग्युलर असेल तर टेम्पल आणि प्लुरल असेल तर टेम्पल्स. आता बघा, इथं जर सिंग्युलरचा अगोदर हा हा टेम्पल शब्द घेतला आणि वाक्य तयार करायला लागलो मी. डिअर इज, डिअर इज अ टेम्पल, डिअर इज अ टेम्पल. तेथे एक मंदिर आहे. आजच्या सेशन मध्ये इज हे या ठिकाणी आपण वापरतो म्हणून याचा मराठी अर्थ असा होईल, तेथे एक मंदिर आहे. तेथे एक मंदिर आहे, मंदिर आणि आहे, तेथे एक मंदिर आहे. आणि हेच सेंटेन्स निगेटिव्ह करायचं असलं, तेथे एक मंदिर नाही, देयर इज नॉट, इज नॉट अ टेम्पल. तेथे एक मंदिर नाही. देयर इजंट अ टेम्पल. तेथे एक मंदिर आहे. ज्या ठिकाणी काय होईल, आहे नाही म्हणजे नाही. आणि इंट्रोगेटिव्ह करायचे, प्रश्न तयार करायचे, क्वेश्चन तयार करायचे, तर काय होईल, इज हिअर अ टेम्पल.
इज देअर अ टेम्पल. वरचंच वाक्य मराठीत जसं तसं लिहायचं असतं आणि पुढे का लावायचं. तेथे एक मंदिर आहे का. हे झाले तुमचे सेंटेन्सेस. कोणते. देअर इज, इजंट आणि इज वाले, क्वेश्चन वाले. ठीक आहे ना. आता यालाच क्लिअर करायचं. ह्या टेम्पलच्या जागी फक्त टेम्पल्स येणार आहे. आणि काय होणार आहे बघा. पुढचे 3 वाक्य. हे 3 जर हवं तर एक तुम्ही लाईन रिकामी सोडून देऊ शकता. आपल्याला भरपूर सेंटेन्स करायचे. आपण काय करूया आता. देअर आर मेनी टेम्पल्स. देअर आर मेनी टेम्पल्स. TEMPLES. तेथे खूप मंदिरे आहेत. लिहू शकता तुम्ही. तेथे खूप मंदिरे आहेत. खूप मंदिरे. एक नाही मंदिर, खूप मंदिरे. खूप मंदिर आहेत. मग आता निगेटिव्ह करू शकतो याला. देअर आर नॉट, म्हणजे देअर आरन देअर आरन मेनी टेम्पल्स. तेथे खूप मंदिर नाही. आणि इंट्रोगेटिव्ह करू शकता. आर देअर मेनी टेम्पल्स. आणि क्वेश्चन. तेथे खूप मंदिरे आहेत का. आता हे एका टेम्पल पासून आपण 6 सेंटेन्सेस तुम्ही स्वतः आता बनव. हा. या टेम्पलच्या ठिकाणी तुम्ही अनेक शब्द या ठिकाणी. कालचे समजा आपण पाहिलं. काल आपण समजा आपण घेतलं होतं इथं ट्री. आता ट्रीच्या जागी आपण काय करूया. टेबल घेऊया. TABLE. टेबल. बघा वर टेबल. टेबल. काल आपण घेतलं होतं लॉयन. लॉयनच्या ठिकाणी आज काय करूया. पिकॉक घेऊया. पिकॉक. काल आपल्याला बुक, नोटबुक राहिलं होतं घ्यायचं. बुक घ्या, नोटबुक घ्या. प्लुरल करा, सिंग्युलर करा. आणि हे झाले 5. हे हे धरून 5 झाले. अजून 2 घेऊ. तर बॉटल. BOTTLE. बॉटल. त्याला बॉटल्स तुम्ही करू शकता. देअर इज अ बॉटल आणि देअर आर बॉटल्स, मेनी बॉटल्स. असं तुम्ही छानसं सेंटेन्स बनवू शकता. मला वाटतं काल पेनचं सेंटेन्स काही जणांनी बनवलं होतं. पेन आहे. देअर इज अ पेन. देअर इज बॉटल. देअर इज बायसिकल. BICYC. थांब. ते तुम्हाला ते कळलं. आता दिसतं. ठीक. BICYCLE. bicycle. There is a bicycle. There are many bicycles. असं छानसं तुम्हाला करता येईल. कालचंच आहे या ठिकाणी. फक्त काय केलंय आपण. तर या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इज आणि आर, डिअर हे सुरुवातीला असताना कशा प्रकारे वापरतो हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. बघूया पुन्हा कोणाच्या काय काय लक्षात आलंय ते. हर्षदा तर आज सुरुवातीपासून आहे. हर्षदाच्या लक्षात लवकर येतं कारण की आता 9वीला पण आहे. हर्षदा आली. समृद्धी नव्हती काल. पडवळ मला वाटतंय. समृद्धी, हर्षदा सिंग, समृद्धीची मैत्रीण संस्कृती दिसत नाही. काल पण नव्हती. काल होती समृद्धी. हर्षदा पण चालू करूया. हर्षदा आलाय का लक्षात का. आलंय सर. चला बरं सांगा. आता काय करायचं. थांबा. लक्षात का काय म्हणतो हो का. त्या टेम्पलच्या ठिकाणी नंतर हा टेबल, पिकॉक, हे यापैकी कोणतेही किमान तुम्ही 3च घ्या. 3 म्हणजे सायंत्रिक 18 वाक्य सांगायचे. कोणीही 3-3च घ्यायचे रे. सगळे नका सांगत बसू. सगळे सांगत बसलं तर होणार नाही आपलं सगळ्यांचं. त्याच्यामुळे 3-3-3-3 इथं शब्द बदलायचे आपल्याला टेम्पलच्या ठिकाणी. टेम्पलच्या ठिकाणी टेबल. इथं टेबल्स. बाकीचं शहरातच ठेवायचं. हा. डिअर इज अ टेबल. तेथे एक टेबल आहे. डिअर इजंट अ टेबल. तेथे एक टेबल नाही.
इज देअर अ टेबल? तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल्स आहेत. देअर आर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल नाहीत. आर देअर मेनी टेबल्स? तेथे खूप टेबल आहेत का? देअर इज अ पिकॉक. तेथे एक मोर आहे. देअर इजंट अ पिकॉक. तेथे एक मोर नाही. इज देअर अ पिकॉक? तेथे एक मोर आहे का? देअर आर मेनी पिकॉक्स. तेथे खूप मोर आहेत. देअर आरंट मेनी पिकॉक्स. तेथे खूप मोर नाहीत. आर देअर मेनी पिकॉक्स? तेथे खूप मोर आहेत का? देअर इज अ नोटबुक. देअर इज अ बुक. तेथे एक पुस्तक आहे. देअर इजंट अ बुक. तेथे एक पुस्तक नाही. इज देअर अ बुक? तेथे एक पुस्तक आहे का? देअर आर मेनी बुक्स. तेथे खूप पुस्तके आहेत. देअर आरंट मेनी बुक्स. तेथे खूप पुस्तके नाहीत. आर देअर मेनी बुक्स? तेथे खूप पुस्तके आहेत का? झालं, छान. चल, समृद्धी काय सांगते बघू. समृद्धी नंतर साक्षी काय सांगते. समृद्धीच्या आलं का लक्षात? समृद्धी थांब, माईक चालू कर. हा. एक स्क्रीन दाखवतो, वाक्य लिहायचे बरं का. तोपर्यंत पटापटा सर्वांनी लिहायचे रे. सहा 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 सहा, तीन एक तीन, तीन दोन सहा एक सात, सात सकून 42. आजचे सेंटेन्स होतात 42. हा. तेथे एक पुस्तक नाही, नोटबुक. तेथे एक वही आहे. देअर इजंट अ नोटबुक. तेथे एक वही नाही. इज देअर अ नोटबुक? तेथे एक वही आहे का? देअर आर मेनी नोटबुक्स. तेथे खूप पुस्तके आहेत. देअर आरंट मेनी नोटबुक्स. तेथे खूप वह्या नाहीत. आर देअर मेनी नोटबुक्स? तेथे खूप वह्या आहेत का? देअर इज अ बॉटल. तेथे एक बाटली आहे. देअर इजंट अ बॉटल. तेथे एक बाटली नाही. इज देअर अ बॉटल? तेथे एक बाटली आहे का? देअर आर मेनी बॉटल्स. तेथे खूप बाटल्या आहेत. देअर आरंट मेनी बॉटल्स. तेथे खूप बाटल्या नाहीत. आर देअर मेनी बॉटल्स? तेथे खूप बाटल्या आहेत का? काय सर? झाले का 3? सर राहिले. देअर इज अ बायसिकल. तेथे एक सायकल आहे. देअर इजंट अ बायसिकल. तेथे एक बायसिकल नाही. इज देअर अ बायसिकल? तेथे एक बायसिकल आहे का? देअर आर मेनी बायसिकल्स. तेथे खूप सायकल आहे. देअर आरंट मेनी बायसिकल्स. तेथे खूप सायकल्स आहेत का? आर देअर मेनी बायसिकल्स? तेथे अनेक बायसिकल देअर आरंट मेनी बायसिकल्स. तेथे अनेक बायसिकल्स नाहीत. आर देअर मेनी बायसिकल्स? तेथे अनेक बायसिकल्स आहेत का? छान. झाले. बघा हा, शानीचे पण लक्षात आलंय बरं का. बघूया आता काय म्हणते समर्थ. समर्थ च्या लक्षात आलंय तर समर्थ येणं झालंय का तुझं किती? अनम्यूट कर आता परत. हा. हाय सर. आलंय का लक्षात रे? हो. सांग बरं, तुला स्क्रीन दाखवतो मी. हा. देअर इज अ टेबल. तेथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल. तेथे एक टेबल नाही. देअर इज देअर अ टेबल. तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल आहेत. देअर आरंट मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल नाहीत. आर देअर मेनी टेबल्स? तेथे खूप टेबल्स आहेत का? देअर देअर इज पिकॉक. तेथे एक मोर आहे. देअर इजंट अ पिकॉक. तेथे एक मोर नाही. इज देअर अ पिकॉक? तेथे एक मोर आहे का? देअर आर मेनी पिकॉक्स. तेथे खूप मोर आहेत. देअर आरंट मेनी पिकॉक्स. तेथे खूप खूप मोर नाहीत. आर देअर
many peacocks. तेथे खूप मोर आहेत का? Book. There is a book. तेथे एक पुस्तक आहे. There isn't a book. तेथे एक पुस्तक नाही. Is there a book? तेथे तेथे एक पुस्तक आहे का? There are many books. तेथे खूप पुस्तके आहेत. There are many books. तेथे खूप पुस्तके नाहीत. There are there many books. तेथे खूप पुस्तके आहेत का? झालं सर. 42 सेंटेन्सेस सर्वांनी लिहायचे आजच्या क्लास वर्क मध्ये आणि होमवर्क मध्ये पण 42 लिहायचे. मी वही होमवर्कला करायला कशासाठी लावली? क्लास वर्क वेगळं, होमवर्क. दररोज होमवर्कचं पण असतं काम, क्लास वर्कचं पण असतं. परत तुम्हाला सांगतो, इंग्लिश आपण 31 डिसेंबर पर्यंत शिकल्याच्या नंतर असा एकही पॉइंट राहत नाही की ती तुमच्या क्लास वर्क मध्ये आणि होमवर्क मध्ये आला. होमवर्क मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो, रोज होमवर्क असतो. आता आजचं होमवर्क अशा प्रकारचे या ठिकाणचे शब्द तुम्ही बदलून या ठिकाणी किती शब्द घेऊ शकता तुम्ही, पण किमान 42 वाक्य बनवायचे. आणि आतापासून सवय लावा. नंतर मी ग्रामरचा भाग शिकवत असताना खूप सारे सेंटेन्सेस बनवण्यासाठी सांगत असतो. 100 बनवा, 200 बनवा असं सांगत असतो. तर मग तुम्ही आता सध्या तरी ही 42 बनवा आणि होमवर्क केलंय का असं विचारलं, सगळेजण शांत बसायला, काही करायचं नाही. परत तुम्हाला सांगतो, मग जर तुम्ही फक्त क्लास वर्क करत असाल, होमवर्क करत नसाल, तर अजून तुम्हाला पुढच्या वर्षभर पुन्हा इंग्लिशचा क्लास, ग्रामरचा आणि स्पोकनचाच करावा लागेल. आणि बोलायला शिकण्यासाठी याची प्रॅक्टिस करावी लागेल. याची प्रॅक्टिस डबल होते. त्या दिवशीचं क्लास वर्क त्याच दिवशी होमवर्क असं केलं तर. ऍज इट इज लिहायचं नाही, इथं बदलायचंय. मग हे बदलून असं तुम्हाला वापरता येईल, बोलता येईल, नवीन वाक्य बनवता येईल, किती कम्प्लीट झालं. नाही तर तीच गोष्ट परत परत मला शिकवावी लागते. मग हा, लक्ष द्या. बरं, आता ही चारू काय म्हणते बघूया. चारू, आलं का ग लक्षात? येस सर. आलंय ना लक्षात? लिहिलंस का माय? सर थोडं राहिलेलं. बरं 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 बरं. किती सेंटेन्स झाले बेटा? सर 7 झाले. फक्त 7? आपल्याला 42 लिहायचे बेटा. चल वाचा. सर कोणतीही 3 घेऊ ना? कोणतीही 3 घ्यायची बेटा. हा, देर इज अ बायसिकल. तिथे सायकल आहे. देर इजंट अ बायसिकल. तिथे सायकल आहे. इज देर अ बायसिकल. तिथे सायकल आहे का? देर देर आर बायसिकल. तिथे सायकल आहे. देर आर बायसिकल. तिथे खूप सायकल नाही. बाय देर आर देर बायसिकल. तिथे सायकल आहेत का? तिथे खूप सायकल आहेत का? देर इज अ बुक. तिथे पुस्तक आहे. देर इजंट अ बुक. तिथे पुस्तक नाही. इज देर अ बुक. तिथे पुस्तक आहे का? आर देर आर टेम्पल. तिथे खूप देर आर तिथे देर आर तिथे खूप पुस्तक आहेत. देर आरंट मेनी बुक्स. तिथे खूप पुस्तकं नाही. आर देर मेनी. तिथे खूप पुस्तकं आहेत का? देर इज अ बॉटल. तिथे बॉटल आहे. देर इजंट अ बॉटल. तिथे बॉटल नाही. इज देर अ बॉटल. तिथे बॉटल आहे का? देर आर मेनी बॉटल. तिथे खूप बॉटल आहेत. देर आरंट मेनी बॉटल. तिथे बॉटल नाही. तिथे खूप बॉटल्स नाहीत. आर देर बॉटल. तिथे खूप बॉटल आहेत का? झालं सर. छान. चला, साक्षी राहिली सांगायची. साक्षी नवघरे, साक्षी सांग बरं. येस सर. सांग बेटा, वाक्य सांग बरं. देअर इज अ टेबल. तेथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल. तेथे एक टेबल नाही.
इज देअर अ टेबल तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स तेथे खूप टेबल आहेत. देअर आरंट मेनी टेबल्स तेथे खूप टेबल नाहीत. आर देअर मेनी टेबल्स तेथे खूप टेबल आहेत का? देअर इज अ पिकॉक तेथे एक मोर आहे. देअर इजंट अ पिकॉक तेथे एक मोर नाही. इज देअर अ पिकॉक तेथे एक मोर आहे का? देअर आर मेनी पिकॉक्स तेथे खूप मोर आहेत. देअर आरंट मेनी पिकॉक्स तेथे खूप मोर नाहीत. आर देअर मेनी पिकॉक्स तेथे खूप मोर आहेत का? देअर इज अ बुक तेथे एक वही आहे, पुस्तक आहे. देअर इजंट अ बुक तेथे एक पुस्तक नाही. इज देअर अ बुक तेथे एक पुस्तक आहे का? देअर आर मेनी बुक्स तेथे खूप पुस्तके आहेत. देअर आरंट मेनी बुक्स तेथे खूप पुस्तके नाहीत. आर देअर मेनी बुक्स तेथे खूप पुस्तके आहेत का? झालं सर. ओके बेटा, ओके चल. कल्पेश राव काय म्हणत बघूया. कल्पेश सांगणार. कल्पेश आलंय का लक्षात रे? कल्पेश माईक चालू कर बरं. येस सर. आलंय का लक्षात बेटा काय केलंय ते हे? हो सर. सेंटेन्स बनवलेस बेटा तू? सर 2 झालेत. फक्त 2 झालेत. 42 बनवायचे बेटा क्लास वर्क मध्ये. 42 झाल्याच्या नंतर होमवर्क मध्ये 42 सेंटेन्सेस. हा चल वाच बरं. आहे. देअर इज अ टेबल तेथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल तेथे एक टेबल नाही. इज देअर अ टेबल तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स तेथे खूप टेबल आहेत. देअर आरंट मेनी टेबल्स तेथे खूप टेबल्स नाही. आर देअर अ मेनी टेबल्स तेथे खूप टेबल्स आहेत का? देअर इज अ बुक तेथे एक पुस्तक आहे. देअर इजंट अ बुक तेथे एक पुस्तक नाही. इज देअर अ बुक तेथे एक पुस्तक आहे का? देअर आर मेनी बुक्स तेथे अनेक पुस्तके आहेत. देअर आरंट मेनी बुक्स तेथे अनेक पुस्तके नाहीत. आर देअर मेनी बुक्स तेथे अनेक पुस्तके आहेत का? देअर इज अ बॉटल तेथे एक बाटली आहे. देअर इजंट अ बॉटल तेथे एक बाटली नाही. इज देअर अ बॉटल तेथे एक बाटली आहे का? देअर आर मेनी बॉटल्स तेथे खूप बाटल्या आहेत. देअर आरंट मेनी बॉटल्स तेथे खूप बाटल्या नाहीत. आर देअर मेनी बॉटल्स तेथे खूप बाटल्या आहेत का? करेक्ट. कल्पेश झाला. चालेल लक्षात आता. सोहम काय म्हणतो बघूया. सोहम खेडकर. सोहम आलंय का लक्षात रे? हो सर. यस यस चला. आता देअर चेतानी सांगायचं 18 वाक्य. देअर इज अ टेबल तेथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल तेथे एक टेबल नाही. इज देअर अ टेबल तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स तेथे खूप टेबल आहे. देअर आरंट मेनी टेबल्स तेथे खूप टेबल नाही. आर देअर मेनी टेबल तेथे खूप टेबल आहे का? देअर इज अ बुक तेथे एक पुस्तक आहे. देअर इजंट अ बुक तेथे एक पुस्तक नाही. इज देअर अ बुक तेथे एक पुस्तक आहे का? देअर आर मेनी बुक तेथे खूप पुस्तक आहे. देअर आरंट मेनी बुक तेथे खूप पुस्तक नाही. आर देअर मेनी टेबल तेथे तेथे खूप पुस्तक आहे का? देअर इज अ बॉटल तिथे एक बॉटल आहे. देअर इजंट अ बॉटल तिथे एक बॉटल नाही. इज देअर अ बॉटल तिथे एक बॉटल आहे का? देअर आर मेनी बॉटल्स तिथे खूप बॉटल आहे. देअर आरंट मेनी बॉटल्स तिथे खूप बॉटल नाही. आर देअर मेनी बॉटल्स तिथे खूप बॉटल आहे का? झालं सर. काय चला लक्षात आलंय. देवांग काय म्हणतो बघूया. देवांग स्टडी सेंटर. देवांग स्टडी सेंटर अभ्यास चालू आहे का?
Yes. ठीक आहे बेटा, ते There is a temple. तेथे एक मंदिर आहे. There isn't temple. तेथे मंदिर नाही. There isn't. Is there a temple? तेथे मंदिर आहे का? There are many temples. तेथे खूप मंदिर आहे. There aren't many temples. तेथे मंदिरे नाही. Are there many temples? तेथे खूप मंदिरे आहे का? There is a peacock. तेथे एक मोर आहे. There isn't peacock. तेथे मोर नाही. Is there a peacock? तिथे मोर आहे का? There is many peacocks. तेथे खूप मोर आहे. There is many people लिहिलंय. There are There many. There are many peacocks. तेथे खूप मोर आहे. There aren't peacocks. Many peacocks. तिथे खूप मोर नाही. Aren't there aren't there are there many peacocks? तिथे खूप मोर आहे का? There is a book. ते एक पुस्तक आहे. There isn't a book. तेथे पुस्तक नाही. Is there a book? तेथे एक पुस्तक आहे का? There are many books. तेथे खूप पुस्तक आहे. There aren't book. तेथे पुस्तक नाही. Are there book? Are there many book? तेथे खूप पुस्तक आहे का? बुक्स झालं, बुक झालं आणि टेम्पल झालं. वा, दिवांग ट्रेडिशन चांगलं सांगायला लागलो. तेव्हा जाता श्रीकांतराव. बरं, आता सूरज मानेकडे जाऊ डायरेक्ट. सूरज वेदांत नंतर. सूरज माने पण छान अभ्यास करते, बघूया. सूरज झालं की वेदांत. सूरज, वाक्य Yes, सांग sir. बरं. सांग वाक्य. There is a table. तेथे एक टेबल आहे. There isn't a table. तेथे एक टेबल नाही. Is there a table? तेथे एक टेबल आहे का? There are many tables. तेथे खूप टेबल आहेत. There aren't many tables. तेथे खूप टेबल्स नाहीत. Are there many tables? तेथे खूप टेबल्स आहेत का? There is a peacock. तेथे एक मोर आहे. There isn't a peacock. तेथे एक मोर नाही. Is there a peacock? तेथे एक मोर आहे का? There are many peacocks. तेथे खूप मोर आहेत. There aren't many peacocks. तेथे खूप मोर नाहीत. Are there many peacocks? तेथे खूप मोर आहेत का? झालं सर. झालं का बेटा? झालं सर. हा, चला. कोणाचं पुष्कर सूर्यवंशी सांगते का नाही? हे वेदांत सांगणार आहे. वेदांत महाजन. यस सर. हा, वेदांत तू मध्ये कॅमेरा ऑफ का करून ठेवतो काय कळत नाही बघ. चालू ठेवायचं रे, माझं लक्ष राहतं. तुम्ही याला इकडे तिकडे फिरता येत नाही. बरं, ही कुणासाठी? तुमच्यासाठीच आहे ना. आणि तुम्ही जर कॅमेरा ऑफ करून बसलात, माझं कसं लक्ष राहील तुमच्यावर? सांगा बरं, कसं दिसताल तुम्ही मला? त्याच्यामुळं शक्यतो काय करायचं, कॅमेरा ऑन ठेवायचा. म्हणजे मला बरोबर दिसतं कोण बसलंय, कोण का अभ्यास करते, कोण पडायला लागलंय, कोण झोपलंय. सर्व आळस करायचा. आणि ही सवय लावून घ्यायची, कष्टाची सवय. परत मी तुम्हाला सांगतो, अभ्यास करणं, त्याच्यात मार्क पडणं न पडणं हा भाग नंतरचा आहे. पण कष्ट करणं, कष्ट म्हणजे तुमचं आता या वयात कष्ट कोणतं? उठून बसणं, प्रॉपरली बसणं,
कॅमेरा ऑन ठेवून बसणं, सरांच्या समोर व्यवस्थित दिसतायत अशा पोझिशन मध्ये बसणं, सरांनी जे लिहायला सांगितले ते लिहिणं, हे कष्ट, याला तुमच्या शालेय जीवनातनं कष्ट म्हणूया. हे प्रामाणिकपणे जर केलं तर तुम्हाला मार्क्स वगैरे तर 100% चांगले पडतीलच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. त्याचबरोबर जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला हे सर्व करून जर मार्क्स पडत नसतील तर त्याने घाबरायची गरज नाही, तुमचे कष्ट वाया जात नाहीत. प्रामाणिकपणे केलेले कष्ट तुम्हाला इतर क्षेत्रामध्ये देखील कामाला येऊ शकतात. मार्क्स नाही पडले हरकत नाही, परंतु तुम्ही प्रामाणिकपणे जे काम करत आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश येत असतं. शिकणे आणि शिकवणे या गोष्टी घडत असताना जे लोक सक्रियपणे सहभागी असतात त्या लोकांना आयुष्यामध्ये 100% यश येत असतं, 100%. त्यामुळं तुम्हाला परत सांगतो, क्लास करताना तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही कॅमेऱ्याच्या पुढे बसणं गरजेचं आहे. तुम्ही कॅमेऱ्याकडे पाहत बसा असं म्हणत नाही मी, कॅमेरा ऑन करून बसा, तुमचं तुमचं आपलं लिहायचं चालू राहू द्या, हे का नाही, ऐकायचं चालू राहू द्या. यानं काय होईल, तुमच्यातला प्रामाणिकपणा लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचा गुण आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, तर तो लक्षात येतो. आणि जर तुम्ही ऑनेस्ट असाल स्वतःशी, पालकांशी आणि शिक्षकांशी, तर आयुष्यामध्ये कधीच अपयशी होऊ शकत नाहीत. मार्क काय, हा मार्क म्हणजे काही सर्वस्व नाही. गुण कमी जास्त पडू द्या, त्याला काही विषय नाही. गुण कमी पडणे जास्त पडलं ते आपल्या नंतरचा भाग आहे, आणि ते मार्क्स वरून तुमचं सगळं आयुष्य ठरत नाही, कोणाचंच ठरत नाही. मार्क्स तर पडणारच, त्याच्यात वाद नाही, पण मार्क्स पडले नाही किंवा मार्क्स पडण्यासाठी आपण अभ्यास करलो असं पण नसतं. परत तुम्हाला सांगतो, मार्क्स हा डझन पॉइंट आहे, मार्क्स इज नॉट पॉइंट, बट युअर ऑनेस्टी इज द मेन पॉइंट हिअर. तर तुम्ही प्रामाणिकपणे बसणं गरजेचं. एकदा प्रामाणिकपणे बसायला लागला, कष्ट घ्यायला लागला की यश 100% तुमचंच आहे. चला, वेदांत महाजन. There is a bicycle. तेथे एक सायकल आहे. There isn't a bicycle. तेथे एक सायकल नाही. Is there a bicycle? तेथे एक सायकल आहे का? There are म्हणजे बायसिकल, तेथे खूप सायकल आहेत. There aren't नो बायसिकल, तेथे खूप सायकल नाही. आर देअर म्हणजे बायसिकल, तेथे खूप सायकल आहेत का? आता देअर बरोबर इज हे शब्द वाच, हे शब्द वाच. हे कॅमेरा ऑफ करून बसले का असं होतं. हे शब्द काय? मैंने. मेनी, मेनी मने नाही ना, काय नाही. मेनी, मेनी मन, मेनी. मेनी. हा, मेनी. व्यवस्थित वाचायचं, वाचता येते. हा, चला पुढचं सांग. देअर इज अ नोटबुक, तेथे एक नोटबुक आहे. देअर इजंट अ नोटबुक, तेथे एक नोटबुक नाही. इज देअर अ नोटबुक, तेथे एक नोटबुक आहे का? देअर आर मेनी नोटबुक, तेथे खूप नोटबुक आहे. देअर नोटबुक, नोटबुक नोटबुक येस लावायचं. हा, notebooks. There aren't many notebooks. तेथे खूप नोटबुक नाही. Are there many notebooks? तेथे खूप नोटबुक्स आहेत का? There is a bottle. तेथे एक बॉटल आहे. देअर इजंट अ बॉटल, तेथे एक बॉटल नाही. इज देअर अ बॉटल, तेथे एक बॉटल आहे का? देअर आर मेनी बॉटल, तेथे खूप
बॉटल्स आहेत. देअर आरंट मेनी बॉटल. तेथे खूप बॉटल्स नाहीत. देअर आर मेनी बॉटल्स. तेथे खूप बॉटल्स आहेत का? नीट वाच शेवटचं वाक्य. देअर आर आहे का ते? आर देअर आहे. आर आर देअर. आर आर देअर मेनी बॉटल्स. तेथे खूप बॉटल्स आहेत का? करेक्ट. आता आलं बरोबर. आता चारू झाली, हर्षदा झाली, कल्पेश झाला, साक्षी झाली, ओम राहिला. ओम टाळून की एक असंच करायला लागला बघ. ओमला काय झालं बाबा, व्हिडिओ ऑफ करून बसायला. तो पण काही कुणाच तरी प्रॉब्लेम म्हणतो व्हिडिओ ऑन करायचा. ओम सांग बरं वाक्य, सेंटेन्सेस. ओम बोलतच नाही आजकाल. पण नाही बोलल्यास कसं करत ओम? पुष्कर झालं. रावीच्या मोबाईलवरून कोण आहे बाबा हा? रावी का रवी? काय सर? काय नाव आहे बेटा तुझं? विसरलो बघ. सर उदय नाव आहे. मी रवी टाकले. हा रवी टाकलं. उदय सांग पटकन, सांग वाक्य. डिअर इज अ टेम्पल. तिथे एक मंदिर आहे. डिअर इजंट अ टेम्पल. तिथे एक मंदिर नाही. इज देअर अ टेम्पल. तिथे एक मंदिर आहे का? सर खालचं वाचायचं आता डायरेक्ट. हो. डिअर आर मेनी टेम्पल्स. तिथे खूप मंदिरे आहेत. डिअर आरंट मेनी टेम्पल्स. तिथे खूप मंदिरे नाहीत. आर देअर मेनी टेम्पल्स. तिथे खूप मंदिरे आहेत का? देअर इज अ टेबल. तिथे टेबल आहे. देअर इजंट अ टेबल. तिथे एक टेबल आहे. देअर इज देअर अ टेबल. तिथे एक टेबल नाही आहे का? देअर आर मेनी टेबल्स. तिथे खूप टेबल आहेत. देअर आरंट मेनी टेबल्स. तिथे खूप टेबल्स नाहीत. देअर आर देअर मेनी टेबल्स. तिथे खूप टेबल आहेत का? देअर इज अ पीकॉक. तिथे एक मोर आहे. देअर इजंट अ पीकॉक. तिथे एक मोर नाही. इज देअर अ पीकॉक. तिथे एक मोर आहे का? देअर आर मेनी पीकॉक्स. तिथे खूप मोर आहेत. देअर आरंट मेनी पीकॉक्स. देअर आरंट मेनी पीकॉक्स. तिथे खूप मोर आहेत. देअर आरंट मेनी पीकॉक. तिथे खूप मोर नाहीत. आर देअर मेनी पीकॉक्स. तिथे खूप मोर नाहीत. बस झालं झाले 3. हा थांब बेटा. बस झालं. उदय आलंय लक्षात तुझ्या. रोहितला सांगू दे. चला लवकर आपल्याला संपवायचं रे बाबा. 40ला बरोबर संपवायचं. तर रोहित सांगणार आहे. भईकर. रोहित झालं की नंतर दोघं तिघ जण राहिले. बरं ते तिघांचं घेऊया. श्रीकांत राहिलाय, स्वराज राहिलाय आणि तेजस्वी. बाकी सर्वजण झाले. हा पटकन सांग रे रोहित. देअर इज अ टेबल. तेथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल. तेथे एक टेबल नाही. इज देअर अ टेबल. तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल्स आहे. देअर आरंट मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल नाही. आर देअर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल आहे का? देअर इज अ पीकॉक. तेथे एक मोर आहे. देअर इजंट अ पीकॉक. तेथे एक मोर नाही. इज देअर अ पीकॉक. तेथे एक मोर आहे का?
देअर आर मेनी पिकॉक्स. तेथे एक खूप मोर आहे. देअर आरंट मेनी पिकॉक्स. तेथे खूप मोर नाही. आर देअर मेनी पिकॉक्स. तेथे खूप मोर आहे का? देअर इज अ बुक. तेथे एक पुस्तक आहे. देअर इजंट अ बुक. तेथे एक पुस्तक नाही. इज देअर अ बुक. तेथे एक पुस्तक आहे का? देअर आर मेनी बुक्स. तेथे खूप पुस्तक आहे. देअर आरंट मेनी बुक्स. तेथे खूप पुस्तक नाही. आर देअर मेनी बुक्स. तेथे खूप पुस्तक आहे का? स्वराज स्वराज सांगतो तर आता. मी स्वराज काय म्हणतो बघूया. स्वराज सर आलाय ना. कोणतेही दोन सांगू शकतो ना? काही सांगू शकतो. आहे तास सोडून पण सांगू शकतो. आज काही नाही. देअर इज अ बुक. सर बोल. ते आज मला यायला थोडा उशीर झाला, मी याचं मराठीत वाक्य लिहून सांगू का? लिहिलं नाहीस का मग? लिहितोय सर. लिह. चल लिह. नंतर सांगू दे. श्रीकांतला सांगू त्याला. श्रीकांत झालं की तेजस्वीने सांगते. तेजस्वीने झालं की तू सांग. ठीक आहे सर. श्रीकांत वाघमारे. हा सांग रे श्रीकांत. तेजस्वीने सांगते का मग? तेजस्वीने चालू केलं बघ. हो सर. सांग बेटा. देअर इज अ टेम्पल. सांगू सर? हो बेटा हो. देअर इज अ टेम्पल. तिथे एक मंदिर आहे. देअर इजंट अ टेम्पल. तिथे एक मंदिर नाही. इज देअर अ टेम्पल. तिथे एक मंदिर आहे का? देअर आर मेनी टेम्पल्स. तिथे खूप मंदिर आहे. देअर अरंट मेनी टेम्पल्स. तिथे खूप मंदिर नाही. आर देअर मेनी टेम्पल्स. तिथे खूप मंदिर आहे का? देअर इज अ टेबल. तिथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल. तिथे एक टेबल नाही. इज देअर अ टेबल. तिथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स. तिथे खूप टेबल आहे. देअर अरंट मेनी टेबल्स. तिथे खूप टेबल नाही. आर देअर मेनी टेबल्स. तिथे खूप टेबल्स नाहीत. आहे का? देअर इज अ पिकॉक. तिथे एक मोर आहे. देअर इजंट अ पिकॉक. तिथे एक मोर नाही. इज देअर अ पिकॉक. तिथे एक मोर आहे का? देअर आर मेनी पिकॉक्स. तिथे खूप मोर आहे. देअर अरंट मेनी पिकॉक्स. तिथे खूप मोर नाही. आर देअर मेनी पिकॉक्स. तिथे खूप मोर आहे का? बर. हा कोण सांगते अजून? श्रीकांत सांगते का नाही? श्रीकांत सर गेला मी तो. हा पुष्कर सांग रे. देअर इज अ टेम्पल. तेथे एक मंदिर आहे. देअर इजंट अ टेम्पल. तेथे एक मंदिर नाही. इज देअर अ टेम्पल. तेथे एक मंदिर आहे का? देअर आर मेनी टेम्पल्स. तेथे खूप मंदिरे आहेत. देअर आरंट मेनी टेम्पल्स. तेथे खूप मंदिर नाहीत. आर देअर मेनी टेम्पल्स. तेथे खूप मंदिरे आहेत का? देअर इज अ टेबल. तेथे एक टेबल आहे. देअर इजंट अ टेबल. तेथे एक टेबल नाही. इज देअर अ टेबल. तेथे एक टेबल आहे का? देअर आर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल आहेत. देअर आरंट मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल नाहीत. आर देअर मेनी टेबल्स. तेथे खूप टेबल आहे का? देअर इज अ पिकॉक. तेथे एक मोर आहे. देअर इजंट अ पिकॉक. तेथे एक मोर नाही. इज देअर अ पिकॉक. तेथे एक मोर आहे का? देअर आर मेनी
peacock. तेथे खूप मोर आहेत. There aren't many peacocks. तेथे खूप मोर नाहीत. Are there many peacocks? तेथे खूप मोर आहेत का? There is a book. तेथे एक पुस्तक आहे. There isn't a book. तेथे एक पुस्तक नाही. Is there a book? तेथे एक पुस्तक आहे का? There are many books. तेथे खूप पुस्तक आहे. There aren't many books. तेथे खूप पुस्तक नाहीत. Are there a books? तेथे खूप पुस्तक आहे का? There is a notebook. तेथे एक वही आहे. There isn't notebook. तेथे एक वही नाही. Is there a notebook? तेथे एक वही आहे का? There are many notebook. तेथे खूप वह्या आहे. There aren't many notebook. तेथे खूप वह्या नाहीत. Are there many notebook? तेथे खूप वह्या आहे का? There is a bottle. तेथे एक बाटली आहे. There isn't a bottle. तेथे एक बाटली नाही. Is there a bottle? तेथे एक बाटली आहे का? There are many bottle. तेथे खूप बाटल्या आहे. There aren't many bottle. तेथे खूप बाटल्या नाही. Are there many bottle? तेथे खूप बॉटल आहे का? बस झालं, बस झालं बेटा. सगळ्यांचे नाही सांगायचे, तीनच सांगायचे होते. बरं, तरी तुम्हाला सांगतो, माझी शाळा सकाळी लवकर असल्यामुळं झेंडावंदनला जायचंय. आता ओम एक राहिलाय, ओम बोलत नाहीये. त्यानं सर व्हिडिओ ऑन सांगू का? माझं लिहून झालंय. आणि श्रीकांत एक, दोघ जण राहिलेत बघा फक्त. चला, आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला त्यांनी पटकन कॅमेरा ऑन करायचा आहे आणि मला सांगायचंय वाक्य सांगतो म्हणून. 42 वाक्य करायचे तुम्हाला. 6:42 झाले. थांबूया आजच्यासाठी. उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. बाय बाय. सर. बाय सर.